Today we start Mathematics 2, chapter number 1, Similarity. In that chapter, we learn firstly properties of area of triangle. So what is meant by properties of area of triangle? There are 4 properties. Property, that chapter divides into 4 parts. In first part, there are properties of area of triangle. In second part, DPT theorem and its application. Application म्हणजे त्याचे उपयोगिता. In third part, definition of similarity and test of similarity are there, and in the fourth part we learn similarity in right angle triangle. In fourth part we learn theorem of area of two similar triangles. So now we start part first. In that part first, properties of area of two triangles. Property number 1, ratio of area of two triangles is equal to ratio of product of their corresponding bases and corresponding heights. Again, listen carefully. Ratio of area of two triangles is equal to ratio of product of its corresponding bases and corresponding heights. म्हणजे काय? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा इतके असते. आता दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजे काय? क्षेत्रफळ म्हणजे काय? त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल? Area of triangle is equal to 1/2 into base into height. It is the formula. Area of triangle is equal to 1/2 base into height. Now, property number 1, ratio of area of two triangles is equal to ratio of product of their corresponding bases and heights. It is a property of ratio of area of two triangles. We learn proof of that property. Just listen. Ratio म्हणजे it is nothing but division of two numbers. Ratio of area means division of area of two triangles. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा भागाकार करायचा. रेशो म्हणजे गुणोत्तर असतं. इज इक्वल टू म्हणजे बरोबर. रेशो म्हणजे परत गुणोत्तर म्हणजे भागाकार. प्रॉडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग म्हणजे त्याच्या संगत बाजू व संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर इतकं असतं. मग आता ही वन आकृती काढूयात. In triangle ABC and triangle PQR, segment AD perpendicular segment BC आणि segment PQ perpendicular segment QR. बघा बरं आकृतीमध्ये त्या त्रिकोण ABC मध्ये AD perpendicular BC आणि
PS perpendicular here. In that figure, QR is the base and PS is the height because it is the perpendicular. Height आणि base कसा ओळखायचा? असा आकार दिसला याला बेस म्हणायचं आणि याला हाईट म्हणायचं. हाईट आणि बेस कन्फ्यूज व्हायचं नाही. टी दिसला पाहिजे उलटा सुलटा कसा पण त्याच्यामध्ये ही बेस असेल ही हाईट असेल. In that figure, BC is the base, AD is the height. But in that figure, QR is the base, PS is the height. Is that clear? Now, triangle is this and triangle PQR हे दोन्ही दिलं बघा. आता to prove. To prove. काय प्रूव्ह करायचं आपल्याला? रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ रेशो म्हणजे भागाकार बघा. हो सॉरी रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. ह्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो म्हणजे गुणोत्तर. म्हणजे पहिल्याचा एरिया ए इंटू ब्रॅकेट ट्रायंगल एबीसी अपॉन ए इंटू ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू व्हॉट? रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ. रेशो मीन्स अगेन गुणोत्तर भागाकार. प्रोडक्ट ऑफ गुणाकार. कुणाच्या? देअर करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईट्स. आता याची करस्पॉन्डिंग बेस कोणता आहे? बीसी. हाईट कोण आहे? एडी. म्हणजे पहिल्याचा बेस इंटू हाईट, दुसऱ्याचा बेस इंटू हाईट. ओके. परत पहा, याचा एरिया भागिले याचा एरिया बरोबर याचा बेस इंटू एरिया बेस इंटू हाईट डिवायडेड बाय दुसऱ्याचा बेस इंटू हाईट. इट इज प्रॉपर्टी नंबर 1. इन शॉर्ट वी से रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स ओनली. रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. नेम ऑफ द प्रॉपर्टी रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. Given and to prove. Now we learn proof of that theorem. So in proof we just proof मध्ये दोन भाग करायचे, स्टेटमेंट आणि कॉज. स्टेटमेंट अँड कॉज. आता याच्यामध्ये नंबर 1 बघा बरं प्रूफ किती सोपा आहे. आपल्याला एरिया एबीसी भागिले एरिया ऑफ पीक्यूआर लागतो. मग आपण एबीसी आणि पीक्यूआरचा एरिया लिहू. तर व्हॉट इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द एरिया ऑफ ट्रायंगल? एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. इट इज द फॉर्म्युला to find area. Is that clear? मग आता बघा ट्रायंगल एबीसी मध्ये काय होईल? एरिया ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू 1/2 बेस बीसी हाईट एडी. दुसऱ्या ट्रायंगल मध्ये ट्रायंगल पीक्यूआर 1/2 बेस क्यूआर हाईट पीआर. आणि दोघांचं काय कारण देऊयात? व्हॉट इज द रिझन? कोण फॉर्म्युला वापरला आपण? फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल. सॉरी फॉर्म्युला फॉर area of triangle. क्या फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल. या दोघांचं काय केलं? डिव्हिजन आहे. आपण एक आहे दोन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू 1/2 इंटू बीसी आणि 1/2 इंटू क्यूआर इंटू पीएस. फ्रॉम statement 1 and
फ्रॉम स्टेटमेंट 1 and 2. डाव्यांचा भागाकार केला आणि उजव्यांचा भागाकार केला. आय थिंक one upon of get cancelled. So what remains? Area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC into AD upon QR into PS. From step 3. And that is to prove. That is the proof of theorem, our theorem, to prove. Is that clear? So it is very simple. बोर्डाला विचारत नाही, पण शेवटच्या प्रश्नामध्ये आता क्रिएटिव्हिटी आहे. 3 मार्काचं तुम्हाला मनाने करायचं असतं. मग अशा प्रश्नामध्ये आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं. याचा प्रूफ म्हणजे हा आपल्याला माहीत पाहिजे. ओके, इज दॅट क्लिअर? ओके, हे तुम्ही लिहू शकता नंतर, सध्या फक्त समजून घ्यायचं. नाउ प्रॉपर्टी नंबर 2, प्रॉपर्टी ऑफ रेशियो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल आहे. याची दुसरी प्रॉपर्टी आहे रेशियो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस किंवा हाईट. प्रॉपर्टी ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट. त्याच्यामध्ये काय घातलं मी? विथ इक्वल हाईट इज इक्वल टू रेशियो ऑफ, आता प्रॉडक्ट नाही राहणार कारण का त्याची काय सारखी आहे? हाईट सारखी आहे. मग इज इक्वल टू रेशियो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट घेतलेली आहे म्हणून रेशियो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. परत पाहतो, रेशियो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स, 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर विथ इक्वल हाईट म्हणजे हाईट इक्वल असणाऱ्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. कसे असतात? हाईट सारखी आहे म्हणजे काय राहिलं? फक्त बेस राहिला म्हणून त्यांच्या बेसचा भागाकार घ्यायचा, बेसचा रेशिओ घ्यायचा. इज इक्वल टू रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. मग गिवन मध्ये काय? इन ट्रायंगल एबीसी पीक्यूआर हे सेम. अजून एक काहीतरी त्याच्यामध्ये विथ इक्वल हाईट. हाईट कोण आहे? एडी आणि पीएस. इथे एडी इक्वल टू पीएस. आणि मग एडी आणि पीएस सारखी झाली, एडी आणि पीएस सारखी झाली, मग हे निघून जाईल. मग रेशिओ ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल इज इक्वल टू पहिल्याचा बेस भागिले दुसऱ्याचा बेस, रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. याचा प्रूफ किती सोपा आहे? हे पहिले 4 असे सेम. 5व्या काय करायचं? फक्त हे असंच भागिले area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to, put instead of AD, put PS. So BC into PS upon QR into PS. काय केलं आपण? 4 मध्ये गिव्हनचा उपयोग केला. फ्रॉम 4 and given, from 4 and given. And now PS get cancelled. Area upon area is equal to BC upon QR from step 5. That is the proof of that. Property number 2, very simple. Just first 4 steps are same. In the step 4, instead of AD, put PS because height are that 2 triangles with equal height. So that's why AD is equal to PS. So instead of AD, put PS. So PS upon PS. So just PS get cancelled. What remains? Area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC upon QR. Is that clear? So now, property number 3. So what is that property? Ratio of area of 2 triangles. Now instead of height, we take bases. Triangles with equal bases. हे तुम्ही लिहू शकता नंतर. आता तिसरी प्रॉपर्टी, रेशिओ ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस. आता बेस सारखे आहेत म्हटल्यानंतर
कुणाचं रेशो येईल बरं? बेस कॅन्सल होतील, सारखे आहेत म्हटल्यावर हाईट राहतील. करेक्ट. सो रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस is equal to the ratio of their corresponding height. म्हणजे आता करस्पॉन्डिंग हाईट्स, त्यांच्या हाईटचा काय घ्यायचा आपल्याला? रेशो घ्यायचा, भागाकार घ्यायचा. सो गिवन मध्ये काय येईल मग आता इथे? हे असंच काय सारखं आहे? बेसेस. इथं बेस सेम घ्यावं लागतील. काय काय बेस आहे बघा? BC आणि QR. So BC is equal to QR. That is our given. Now to prove area of ABC upon area of PQR, the ratio of area is equal to their corresponding heights. काय हाईट आहे बघा बरं? याची हाईट आहे AD, याची हाईट आहे PS. So AD upon PS. प्रूफ मध्ये पुन्हा 1 2 3 4 सेम. 5 मध्ये काय करणार सांगा बरं? आता इथं मी एडीला ओळ केला होता मगाशी. आता आपल्याला काय BC आणि QR सेम आहे. सो इन्स्टेड ऑफ BC पुट QR. या BC च्या ऐवजी काय भरायचं? QR भरायचं. बघा बरं, BC च्या ऐवजी QR into AD upon QR into PS. रिझन काय? 4 मध्ये काय केलं आपण? गिवनचा उपयोग केला. So from 4, step 4 and given. QR get cancelled. What remains? काय राहते शिल्लक? Area of ABC upon area of PQR is equal to AD upon PS. बघा बरं, area of ABC upon area of PQR is equal to AD upon PS. That is our to proof. Is that clear? So proof is over. So it's very simple. If height bases, equal bases, there are equal bases, triangle having equal bases, so ratio is equal to their corresponding heights. बेस सारखे असतील तर हाईटचा भागाकार घ्यायचा, आणि हाईट सेम असतील तर बेसेसचा भागाकार घ्यायचा. सिंपल. कोणी सारखं नसेल, हाईट पण आणि बेस पण दिलेली असेल, तर बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट म्हणजे इथपर्यंत असेल बघा. पहिल्यातच बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट ही पहिली प्रॉपर्टी. आता आपले 3 प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टी नंबर 4, रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस अँड इक्वल हाईट. पहा, विथ इक्वल बेसेस अँड इक्वल हाईट is ratio of area of two triangles with equal bases and equal height is 1. किती रेशो असेल? 1 असेल. का बरं? बेस पण सारखी आहे, हाईट पण सारखी आहे. बेस बेस कॅन्सल होईल, हाईट कॅन्सल होईल. बेस बेस गेला, हाईट गेली, काय शिल्लक राहील? 1. म्हणजेच रेशो किती येईल? 1. रेशो 1 आहे म्हणजेच काय? हा भागिले तिकडे कुठे गेला? म्हणजेच ज्या दोन ट्रायंगलची हाईट पण सारखी, बेस पण सारखा, मग जर आपण एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला वापरला तर एरिया सारखा येईल त्यांचा. म्हणजेच रेशो त्यांचा 1 असेल किंवा त्यांचा एरिया सेम असेल. म्हणजे दे हॅव इक्वल एरिया. इज दॅट क्लिअर? सो गिवन दोन ट्रायंगल आले, हे तसं झालं. आता याचा बेस आणि याचा बेस सारखा आहे, हाईट पण सारखी आहे. एड इज इक्वल टू PS. मग इथं काय होईल? आता रेशो इज इक्वल टू 1 किंवा R एरिया ऑफ ट्रायंगल ABC हा भागिले गुणिले होईल. 1 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PQR. म्हणजे या दोघांचा एरिया कसा आहे? सेम. कसा आहे? सेम. प्रूफ 1 2 3 4 आकडे सेम, नो चेंज एट ऑल. इन 5 instead of BC put QR and instead of BC put QR, instead of AD put PS. म्हणजे हे गिवन जे आहे त्याचा उपयोग केला आपण 4 मध्ये, म्हणून याचं कारण फ्रॉम स्टेप 4 अँड गिवन.
इधर स्टेप बनवूया स्टेटमेंट इंस्टेड ऑफ स्टेटमेंट पुट ओनली स्टेप. QR get cancelled, PS get cancelled. You will get area of triangle of PQR is equal to 1 from step 5. आणि खाली तुम्ही लिहू शकता or area of triangle is equal to area of triangle PQR. म्हणजे आपल्या असं लक्षात आलं की हाईट पण सारखी असेल, बेस पण सारखे असेल, तर अशा दोन ट्रायंगलचा एरिया सारखा असतो किंवा त्यांचा रेशो 1 असतो. ही सगळ्यात शेवटची प्रॉपर्टी. त्याला शॉर्टकट म्हणतात ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट्स अँड इक्वल बेसेस. पहिली प्रॉपर्टी काही सारखं नाही. मग अशा वेळेस त्यांचा एरियाचा रेशो बरोबर काय? पहिल्या ट्रायंगलची बेस ही गुणिले त्याची हाईट भागिले पहिल्याचाच बेस गुणिले हाईट. शॉर्टकट कसं लिहू शकतो आपण? समजा आपण हाईटला A1 म्हटलं, पहिल्याची हाईट A1 फर्स्ट ट्रायंगल आणि दुसऱ्याची घेतली A2. A1 A2. पहिल्याचा बेस घेतला B1, दुसऱ्याचा घेतला B2. पहिल्याची हाईट घेतली H1 आणि दुसऱ्याची घेतली H2. ओके. आता आपण या चार प्रॉपर्टी कशा लिहू शकतो? पहिली प्रॉपर्टी रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. दोघांच्या एरियाचा रेशो म्हणजे आता काय? A1 अपॉन A2. दोघांचा भागाकार किंवा गुणोत्तर म्हणतो आपण त्याला, A1 अपॉन A2. आता सारखं काहीच नाहीये. प्रॉपर्टी पहिली काय सांगते? पहिल्याचा बेस गुणिले पहिल्याची हाईट भागिले दुसऱ्याचा बेस गुणिले दुसऱ्याची हाईट. ही झाली पहिली प्रॉपर्टी. याला शॉर्टकट म्हणतात प्रॉपर्टी ऑफ रेशियो ऑफ टू ट्रायंगल्स. प्रॉपर्टी ऑफ रेशियो ऑफ टू ट्रायंगल्स. दुसरं A1 अपॉन A2 बरोबर पुन्हा समजा आपला दुसरी प्रॉपर्टी आपण काय पाहिली? हाईट सेम आहे, इक्वल हाईट सेम आहे. म्हणजे कोणाचा भागाकारी? बेसिसचा. B1 अपॉन B2. याचं त्या प्रॉपर्टीचं शॉर्टकट आहे ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट. तिसरी प्रॉपर्टी काय आहे? आता आपण इक्वल हाईट घेतल्या, आता इक्वल बेस घेतले, तर काही H1 अपॉन H2. मग A1 अपॉन A2 इज इक्वल टू H1 अपॉन H2. याचा रिझल्ट आहे ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेसिस. झाली. आणि चौथी प्रॉपर्टी काय आहे? चौथी प्रॉपर्टी दोन्ही सेम आहे, हे पण सारखं हे पण सारखं, सगळं कॅन्सल होईल. मग एरिया A1 अपॉन A2 इज इक्वल टू 1 किंवा A1 बरोबर A2. पण दोघं सारखे आहेत की नाही? याचं कारण काय आहे? ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेसेस and equal heights. Is that clear? ही शॉर्टकट सांगितले तुम्हाला. इथून पुढे आपण हे असे शॉर्टकट वापरले तरी चालतात. लक्षात ठेवायचं A1 अपॉन A2 बरोबर B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. जर का हाईट सेम असेल तर फक्त B1 अपॉन B2. बेस सारखा असेल तर H1 अपॉन H2. आणि दोघं सारखे असतील तर इज इक्वल टू 1 किंवा दोघांचा एरिया कसा आहे? सेम. आता याचे काय आपण एक्झाम्पल पाहूया. चार उदाहरण घेऊया आपण, तुम्हाला कल्पना येईल. पहिले आता समजा एक्झाम्पल नंबर 1. PQR
एस एल एम एन आणि याला टी म्हणून इन फिगर पी एस परपेंडिक्युलर क्यू आर अँड एस टी परपेंडिक्युलर एम एन. PS is equal to 4, QR is equal to 8, LT is equal to 6, MN is equal to 10. Find area of triangle PQR upon area of triangle LMN. किंवा यालाच म्हणतात फाइंड रेशियो ऑफ टू ट्रायंगल्स. दोन ट्रायंगलचा रेशियो काढा. रेशियो ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे काय? आता बघा बरं का, मला पहिल्याचे बेस दिला, हाईट दिला, बेस दिला, हाईट दिला, म्हणजे माझी कोणती प्रॉपर्टी असणार? सगळं दिलंय म्हटले काहीच सारखं नाहीये, हाईट सेम नाहीये, बेस इक्वल नाहीये, काहीच नाहीये. मग अशा वेळेस आपण पहिली प्रॉपर्टी वापरणार. मग एरिया ऑफ ट्रायंगल PQR upon area of triangle LMN is equal to पहिल्याचा बेस काय आहे? QR. हाईट कोण आहे? PS. दुसऱ्याचा बेस कोण आहे? MN. हाईट कोण आहे? LT. प्रॉपर्टी काय सांगितली तुम्हाला? प्रॉपर्टी नंबर 1, प्रॉपर्टी ऑफ रेशियो ऑफ टू triangles. So just put the values. QR is 8, PS is 4, LT is 6, MN is 10. 2 2s are 2 3s are 2 4s are 2 5s are 4 into 2 8, 5 3s are 15. Is that clear? It's very simple. Very simple. That type of example in 1.1, you can solve that example very easily. Now, we take example number 2, depend on property number 2. That means having equal heights. Triangle having equal heights. So just listen. Suppose in figure PS perpendicular QR, QR is equal to 10 cm, SR is equal to 6 cm. Find area of triangle PQS upon area of triangle PSR. Area of triangle PSR upon area of triangle PQR. So just listen. Suppose there is not perpendicular. नाही दिला परपेंडिक्युलर, तर आपण लक्ष द्यायला पाहिजे हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल त्याच्यामध्ये पी कॉमन आहे. आपण हाईट मोजताना डोक्याचा वापर करतो ना, शेजारी उभे राहतो, डोके सारखे तर बघतो आणि डोके सारखे भरले तर आपण म्हणतो हाईट सेम आहे. ह्या ट्रायंगलचं डोकं आहे, ह्या ट्रायंगलचं डोकं आहे, आणि किंवा हा जो मोठा ट्रायंगल आहे पी क्यू आर त्याचं पण डोकं तेच आहे. म्हणजे देअर इज अ व्हर्टेक्स पी कॉमन. सो दॅट्स वाय ट्रायंगल पी क्यू आर, पी क्यू एस, ट्रायंगल पी एस आर and triangle PQR have equal heights. Is that clear? So now listen. QR is 10 and SR is 6. When QR दिलेला आहे, SR दिलेला आहे, we can easily find QS. QR is equal to QS plus SR. 10 is equal to QS plus 6. Plus 6 minus will, so QS is 4. आता हा पहिला
एरिया ऑफ ट्रायंगल PQS अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PSR. बघा बरं PQS कुठे आहे? PQS PSR. बोथ ट्रायंगल हॅव that triangle having equal height. म्हणजे कोणाचा भागाकार घ्यायचा? बेसचा. डोकं इथे आहे म्हणजे पाय इकडे असतील ना, बरोबर की नाही? म्हणजे बेस इकडे असेल म्हणजे डोकं इथे आहे म्हणजे बेस इथे आहे. डोकं हे म्हणजे बेस आहे, याचा बेस होईल QS आणि याचा बेस होईल SR. QS अपॉन SR. आणि कारण काय देणार? ट्रायंगल having equal heights म्हणून बेसिसचा भागाकार घेतो. आणि बघा बरं QS किती आहे? QS 4 आणि SR किती आहे? 6. 2 2 जा 2 3 जा. That is the answer. आता हा रेशो बघा बरं. एरिया ऑफ ट्रायंगल PSR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल. बरोबर PSR कोणता आहे? हा आणि PQR हा मोठा. मग या PSR चा बेस कोण आहे? याचं बी डोकं P आहे आणि याचं पण डोकं P आहे म्हणजे हाईट इज सेम. मग याचा बेस कोणता होईल? PSR चा SR आणि PQR चा कोण होईल? QR. So height is same. Triangle having equal height means ratio of area of that two triangle is equal to ratio of their corresponding bases. Property number 2. So पहिल्याचा बेस काय येईल? मग याचा बेस SR आणि याचा बेस कोण होईल? QR. Triangle having equal height. So SR is 6 and QR is 10. That is the answer. It's very simple. येते का लक्षात? खूप सोपं आहे. जर का हाईट सारखी असेल बेसचा भागाकार घ्यायचा, बेस सारखा असेल हाईटचा भागाकार घ्यायचा, काहीच सारखं नसेल तर त्याचा बेस आणि हाईटचा गुणाकार भागिले बेस आणि हाईट, दुसऱ्याच्या बेस आणि हाईटचा गुणाकार घ्यायचा. आणि दोन्ही सारखं असेल तर एरिया सारखा घ्यायचा किंवा त्याचा रेशो किती असतो? 1 असतो. आता आपण तिसऱ्या प्रॉपर्टीचं एक्झाम्पल घेऊया. लिहा तिसरी प्रॉपर्टी काय? ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल, आता हाईट झालं, ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेसेस. बेस सारखा आहे म्हणजे हाईटचा भागाकार घ्यायचा. बघा बरं का, समजा in figure AB is equal to 8 and DC is equal to 10. Find area of triangle ABC upon area of triangle BC means ratio of that two triangles you have to find. It's very simple. You just listen figure. बघा एक गोष्ट आमच्या लक्षात येईल, याचा बेस BC आहे आणि हा ट्रायंगल असा उलटा दिसतो की नाही, त्याचा पण बेस कोण आहे? BC आहे. म्हणजे दोघांचा बेस कसा आहे? सेम. म्हणजेच बेस सारखा आहे म्हणजेच त्याच्या हाईटचा भागाकार घ्यायचा. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू, बेस सारखा आहे याची हाईट कोण आहे? AB आणि याची हाईट कोण आहे? CD. ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेसिस. किती सोपं कारण आहे. आता जस्ट यू हॅव टू जस्ट पुट द व्हॅल्यूज. AB 8, CD 10, 2 4 जा 2 5 जा. दॅट इज द आन्सर. खूप सोपी गणित आहे. परीक्षेला विचारली जातात ही. 2 किंवा 3 मार्काला पण विचारतात. शक्यतो 2 मार्काला विचारतात. किती सोपं आहे याच्यामध्ये.